नमस्कार। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यावर मी माझं आज मत व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे। पण मत व्यक्त करायच्या आधी मी काही गोष्टी क्लिअर करू इच्छितो की सर्वप्रथम लोकांना असं बऱ्याच वेळा वाटतं की ह्यांचा या सगळ्या गोष्टीवर बोलायचा काय संबंध आहे, काय अधिकार आहे, किंवा भाजपच्याच विरोधात का बोलतो, किंवा मोदींच्याच विरोधात का बोलतो, किंवा फडणवीसांच्याच विरोधात का बोलतो। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या मार्फत संविधानिक पदावर असलेल्या लोकांच्या चुकीच्या कारभारावर बोलायचा अधिकार हा सामान्य जनतेला दिलेला आहे आणि तीच जो अधिकार आहे तोच मी माझा बजावत असतो, एवढं मात्र खरं। आणि तो जर अधिकार बजावत असताना कुणाला जर ते झोंबत असेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, हा माझ्याशी त्याचा काही संबंध नाही। बाकी तुम्हाला मला काय शिव्या घालायच्या त्या घाला, पण माझा एक क्लिअर अजेंडा आहे। सामान्य जनतेचा पैसा ज्या गोष्टीमध्ये वसूल नाही त्या गोष्टीवर मी बोलत होतो, बोलत आहे आणि बोलत राहणार। असो, सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की देवेंद्र फडणवीसांवर बोलायच्या आधी मी एका गोष्टीचे पुरावे देऊ इच्छितो। बऱ्याच वर्षांपासून मी आता वर्ष 2 वर्षापासून मी हे व्हिडिओ टाकायला लागलो तेव्हापासून मी पहिले सांगितलं की मी 10-12 वर्ष भारतीय जनता पार्टीसोबत जोडलं गेलेलं होतो। त्याचा हे एक पुरावा आहे, ते मी तुम्हाला दाखवू इच्छितो। मुक्ताताई टिळक यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेस टाकलेली ही पोस्ट बघा। दुसरी गोष्ट म्हणजे आपले मटकरी साहेब आहेत, विकास मटकरी साहेब यांच्यासोबतचा हा फोटो बघा। तिसरी गोष्ट, गिरीश बापट साहेबांचं जेव्हा मी निधन झालं होतं त्यावेळेस मी पोस्ट टाकली होती, पण ती काही पोस्ट मला सापडली नाही। पण एनिवे, मी गिरीश बापट साहेब असतील किंवा मुक्ता टिळक ताई असतील तर त्यांच्यासोबत मी बऱ्याचपैकी काम केलेलं आहे। पण आम्ही कधी भाजपच्या बॉडीवर आलो नाही किंवा भाजप अधिकृतपणे आम्ही जॉईन केली नाही, पण बापट साहेबांसाठी आणि मुक्ताताईंसाठी आम्ही बऱ्यापैकी काम करत होतो आणि ते पण गुप्तपणे काम करत होतो। आम्ही बऱ्याच वेळा त्यांना मतं मिळवून देण्यासाठी कामं केली आणि अक्षरशः सांगतो, मुक्ताताई असो किंवा गिरीश बापट साहेब असो, आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर कुठलंही काम त्यांनी आमचं कधी टाळाटाळ केली नाही। त्यांचा वरद हस्त आमच्यावर होता त्यावेळेस आम्ही माजमस्ती केली नाही, ही आमची चूक आहे, आता ते जाणवायला लागलं आहे। पण काय आहे की आम्ही कधी माजमस्ती केली नाही। आम्ही पक्षामध्ये कुठलंही मोठं पद मिळावं अशी अपेक्षा नव्हती। म्हटलं बापट साहेब आहेत, मुक्ताताई आहेत, काय आपल्याला कोणाकडे जायची गरज आहे म्हणून आम्ही कधीच कुठं पुढे येऊन बोललो नाही। पण तीच आमची चूक झाली का असं कधीतरी वाटायला लागलं आहे। आम्हीच आमच्या भाजपमध्ये पोरके झालो आहेत, हे माझं स्पष्ट मत आहे। असो, आता सगळ्यात मेन मुद्द्यावर येऊयात। आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की तुमच्या राजकारणाची ख्याती, तुमच्या राजकारणाची जर ख्यातीचा अभ्यास आपण करायला घेतला तर 2014च्या पूर्वी ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून होतात त्यावेळेस तुम्ही काय करायचा, सत्ताधारी पक्षांमधल्या नेत्यांची उणीधुणी शोधून काढायचा, बरोबर आहे। अगदी बैलगाडीभर पुरावे तुम्ही त्यांचे गोळा करून आणायचात। पण कसं आहे की ज्यावेळेस 2014मध्ये मोदींच्या लाटेत वाहून येऊन तुम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्री झालात त्यावेळेस आम्हाला असं वाटलं होतं की आता खूप चांगले तुम्ही दिवे लावाल। पण गंमत अशी झाली की दिवे तर लागलेच नाहीत। अजित पवारांवर त्यावेळेसही कारवाई झाली नाही। पण 2019मध्ये त्याच बैलगाडी भर पुराव्याच्या आधारावर सकाळी 6 वाजताचा शपथविधी झाला का त्याचं स्पष्टीकरण देवेंद्रजी तुम्ही देणार का? तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना तुम्ही त्याच्यावर पण मांडीवर मांडी ठेवून तुम्ही बसता, लाज वाटली पाहिजे फडणवीस साहेब, कळलं का? असो, मला काही त्याशी काही घेणं देणं नाही आहे, कळलं का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फडणवीस साहेब तुमचं एक 2 दिवसापूर्वी पुण्यामधल्या इंडस्ट्रीबद्दल काय वक्तव्य आलं आपण ते ऐकूयात। या पुण्याच्या भागामध्ये मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते। हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही। जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची। फडणवीस साहेब, तुम्ही स्पष्ट म्हणताय की तुमच्या पक्षातली लोक असतील, अजितदादांच्या पक्षातली लोक असतील, एकनाथ शिंदेंच्या पक्षातली लोक असतील आणि ते इंडस्ट्रीला त्रास देत असतील तर त्यांच्यावर मकोकासारखी कारवाई झाली पाहिजे। अगदी खरं आहे, इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। पण फडणवीस साहेब, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, फक्त इंडस्ट्रीच्या लोकांनीच तुम्हाला मतं दिली का? इंडस्ट्रीच्याच लोकांनी फक्त तुम्हाला मतं दिली का?
सामान्य जनतेला हे जे गुंड इंडस्ट्रीला त्रास देऊ शकतात तेच लोक तुमचे, ज्यांच्यावर तुमचा वरद हस्त आहे, तीच लोक, त्यांची पिल्लावळ ही सामान्य जनतेलाही त्रास देते. त्यांच्यावर मकोका लावणार का? त्यांच्यावर मकोका लावणार? आज बीडमधली जी घटना आहे, जे काही ते परवाच्या दिवशी मी ते फोटो बघितले, त्या संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो बघितले, असली तळपायाच्या खालची आग पेटली होती माझी, की असं वाटलं होतं ना की सणासण येऊन तुमच्या राजकारण्यांना कानफाडात पेटवावं. अशी हत्या, आणि ती अशी हत्या कशामुळं झाली? 100% धनंजय मुंडे यांचा त्यांच्या डोक्यावर वरद हस्त होता, त्यामुळंच ही हत्या झाली. तुमच्या राजकारण्यांनी पाळलेले गुंडांमुळे आज समाजामध्ये काय परिस्थिती आहे याची जाणीव आहे का फडणवीस साहेब? तुम्हाला जाणीव आहे? आज तुम्ही म्हणताय इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्यांच्यावर मकोका लावा, सामान्य जनतेला जो त्रास देतो त्याच्याबद्दल काय? आज पुण्यामध्ये मुरलीधर मोळांचा जो कार्यकर्ता आहे त्या जोगवर, त्याच्यावर त्या गजा मारण्याच्या टोळीने काहीतरी भांडणं झाली, दुसऱ्या दिवशी मकोका लागलाच पाहिजे, याच्यात कुठंच दुमत नाही. तो जोग तुमचा कार्यकर्ता असायच्या आधी सामान्य जनता आहे म्हटल्यानंतर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, ह्याच्यात कुठंच दुमत नाही. पण तो तुमचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्यावर लगेच कारवाई झाली, मकोका पण लागला. गजा मारण्याला पण अगदी फरशीवर बसवण्याचे फोटो व्हिडिओ व्हायरल केले. पण जर त्याच गजा मांडेच्या टोळीतल्या पोरांबरोबर माझे वाद झाले असते तर तुम्ही काय म्हटलं असतात? किंवा तुमची पाळलेली पिल्लावळांनी काय पोस्ट टाकली होती? पंडितांनाच खुमखुमी. वाह, नाही का? पंडितांनाच खुमखुमी अशा पोस्ट टाकल्या असत्या, असे व्हिडिओ व्हायरल केले असते. काय फडणवीस साहेब, फक्त तुमचे कार्यकर्ते असेल आणि इंडस्ट्री असेल, फक्त यांच्यासाठीच तुम्हाला सत्तेत बसवलं का? आणि तुमची लोकांची वरद हस्त असतात हे तुम्ही स्पष्ट आता बोलताय की तुमच्याही पक्षातले असतील, दादांच्याही पक्षातले असतील, एकनाथ शिंदेच्या पण पक्षात असतील. अरे तुमच्या पक्षांमध्ये अशी लोकच कशी काय आहेत आणि अशा लोकांवर कारवाई का नाही होत? मी जसं आता थोड्या वेळापूर्वीच बोललो की बापट साहेबांशी आमचे संबंध होते, मुक्ताताईंशी संबंध होते, पण त्यांचा डोक्यावर हात होता ना म्हणून मगरुरीने आणि मस्तीने आम्ही कधी वागलो नाही. अशी परिस्थिती तुम्हाला का मेंटेन करता येत नाही? आणि दुसरी गोष्ट, तुमची जी पाळलेली पिल्लावळ आहेत किंवा तुमचे जे कार्यकर्ते आहेत ना, त्यांना समजून सांगा मी जी काही बोलतो ना तो माझा संविधानिक हक्क आहे. कळलं का? फुकट बोलत नाही मी. कळलं का? आजपर्यंत जनता कधी पुढं बोलायला आली नाही आणि मी पुढं बोलायला आलो तर झोमतंय वय. तो रील स्टार स्वतःला दीड शाणा समजतो तो महेश मोटे, त्याची लायकी पण नाही आहे माझ्यासमोर उभं राहायची. तो हरामखोर मला फोन करून सांगतोय भाजपच्या विरोधात बोलायचं नाही. त्यांनी माझ्याशी 23 मिनटं बोलला आहे. हे बघा, हा स्क्रीनशॉट बघा. तो माझ्याशी 23 मिनटं बोलला आणि 2 मिनटाचा व्हिडिओ व्हायरल करतोय आणि त्याच्या खाली काय लिहितोय माहिती का? पुण्याचं बदनामी करणाऱ्या संतोष पंडितना महेश मोटेंचा प्रसाद. लायकी आहे का त्यांनी मला प्रसाद देण्याची? लायकी आहे. आणि त्याच्याबद्दल ह्याच्यासाठी बोलतोय, तो धीरज घाटे साहेबांसोबत असतो. धीरज घाटे साहेबांच्या पण कानावर ही गोष्ट घातली, पण धीरज घाटेंनी त्याच्या मुसक्या आवडल्या नाही का? एवढी मस्ती आली का त्या महेश मोटेला? आणि तुम्ही लोक काय करणार? तुम्हाला तुमचं काम काय? आम्ही तुम्हाला सत्तेत बसवलं, तुम्ही निवडून आलात, तर तुमच्या जेवावर हे असले रील स्टार वगैरे जर रुबाब चोदत असतील तर काय करायचं फडणवीस साहेब? आम्ही त्या महेश मोठीची लायकी माझ्याशी बोलायची? तो माझ्याशी 23 मिनटं बोलला. त्या 23 मिनटाचं भाषण त्याच्याकडे, त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग त्याच्याकडे, त्याच्याकडनं ते हस्तगत करा आणि त्याच्यात ऐका तो मला काय म्हणतोय. माहिती का? पंडित साहेब, पुण्यामध्ये नरेंद्र दाभोळकर सारखी घटना घडलेली आहे, त्यामुळं तुमची काळजी वाटते. अशी घटना तुमच्यासोबत पण घडली तर वाईट वाटेल. घडली तर म्हणजे इनडायरेक्टली डोस देतो का मला? नरेंद्र दाभोळकर बनवणार का माझा? अरे हिम्मत असेल ना तर कधी पण या, अंगाला टच करून बघा, मग दाखवतो संतोष पंडित काय आहे. हे अशा फोपट्या मारणाऱ्या अशा धमक्या बिमक्या फोन करून नाही द्यायच्या. फडणवीस साहेब, सांगा जरा त्या महेश मोठ्याला की अशा डोसबीज नको देऊ. एकदा येऊन संतोष पंडितच्या कानफडात मारून दाखव, मग दाखवेन संतोष पंडित काय. कळलं का? फडणवीस साहेब, लक्षात ठेवा, मी आजपर्यंत जे काही कामकाज करतोय ना तर गांधीगिरी पद्धतीने करतोय. आमच्यामध्ये गांधी पण आहेत आणि आमच्यामध्ये गोडसे पण आहेत. 99% गांधीगिरी आहे, पण 1% आमचा गोडसे जागा करायला लावू नका. आमच्यातला गोडसे जर जागा झाला ना फडणवीस साहेब, महाराज सुट्टी देणार नाही मी. कळलं का? तुमच्या डोक्यावर वरद हस्त असल्या कारणाने तुमची जी पाळलेली पिल्लावळे त्यांना माज आणि मस्ती आणि मगरुरी आली असेल ना फडणवीस साहेब, त्यांच्या मुसक्या आवळा.
कळलं का? आज पुण्यामध्ये जेव्हा कमिशनरांची तुम्ही बदली केली अमितेश कुमारांनी, जशीही त्यांनी पुण्यातला कामकाज हातात घेतला तर पुण्यातल्या सगळ्या गुंडांची त्यांनी काय त्याला म्हणतात परेड घेतली. काय फायदा झाला? काय फायदा झाला? फक्त पब्लिसिटी स्टंट झाला आणि पुण्यामध्ये कुठले कुठले गुंड आहेत त्यांची पब्लिसिटी झाली. आणि त्यावेळेस मी व्हिडिओ पण टाकला होता की ही पब्लिसिटी स्टंट होता का? काय मिळालं? आज जर तुमची परेड घेतली होती तर गजा मांडेच्या पोरांनी कसा काय त्या जोगवर हल्ला केला? हां, काय केलं अमितेश कुमारांनी? आज बऱ्याच ठिकाणी ते कोयता गँग चालू आहे, गोळीबार चालू आहे पुण्यामध्ये. काय पुण्याची अवस्था आहे? आज तुम्ही म्हणताय, मला त्या महेश मोटेंनीच सांगितलं होतं, ते गाढव ते सारखं म्हणत होतं पंडित पुण्यातले कशाला दाखवतो, पुण्याच्या बाहेर पण डेव्हलपमेंट आहे बघा, बाहेर पण डेव्हलपमेंट आहे. बाहेर गेले 2 महिने झाले सर्वे चालू आहे माझा. पुण्याच्या बाहेरच्या नुसत्या बिल्डिंगी बघून काय करू? त्या बिल्डिंगमध्ये प्यायला पाणी आहे का? लाईट आहे का? नुसती डेव्हलपमेंट. व्हॉट इज डेव्हलपमेंट? डेव्हलपमेंट म्हणजे काय? आज पब्लिक तिथं राहायला जात आहे, त्यांना तिथं पाण्याची सुविधा नाही, लाईटची सुविधा नाही. 5-5 कोटी रुपयाला बंगल्यांच्या प्रॉपर्ट्या विकतात. त्या बंगल्यांवरचा FSI पण काढून बिल्डिंगी बनवतात, त्याच्यावर पण करोडो रुपये बिल्डर कमवतात. त्या बिल्डर लोकांशी पण तुमचं संगनमत आहे. कळलं का? फार महानगरपालिकेचे अधिकारी असो, महाराष्ट्र शासनाचे अधिकारी असो, तुमची सगळ्यांची मिलीभगत आहे. कळलं का? तुमची ज्याची सत्ता येते, तुम्हाला तुमचे पर्सेंटेज मिळतात, तुम्ही सरसकट सगळे एकमेकांना धरून चोऱ्यामाऱ्या करता. ज्या पक्षाची सत्ता असते, ज्याची सत्ता जाते, तो त्याच्या विरोधात बोलत नाही, कारण त्याला त्याची सत्ता आल्यावर त्याला त्याच चोऱ्यामाऱ्या करायच्यात. सामान्य जनतेचा कोणीही वाली राहिलेला नाही, कोणी वाली राहिलेला नाही. आता त्या नंबर प्लेटचा विषय आणला, तुम्ही म्हटला अख्ख्या भारतात सगळ्यात स्वस्त महाराष्ट्रात नंबर प्लेट स्वस्त आहे. असेल ना, ती नंबर प्लेट स्वस्त आहे का महाग आहे हा विषयच नाही. तुम्ही जे नवनवीन विषय आणता, नवीन कायदे आणता ना, त्या कायद्याअंतर्गत तुम्ही पोलिसांना जनतेवर कारवाई करायची एक नवीन संधी निर्माण करून देता. आणि जर समजा त्याचा जर कोणी नसेल, एखाद्याकडे 500 रुपये पण आहेत ना नंबर प्लेट बदलण्यासाठी, नसू शकतात, पण आता ती नंबर प्लेट नसेल तरी पोलीस 500 आणि 1000 रुपयाचा बांबू ठोकतील. हां, आणि ते 500 आणि 1000 रुपये भरण्यासाठी पैसे नसतील तर चिरीमिरी आहेच, हे की नाही? आणि त्या चिरीमिरी तर मिळाली पाहिजे ना त्या पोलिसांना, कारण की ते चिरीमिरीमधनं तुम्हाला त्याचं पोस्टिंग करण्यासाठी तुम्हाला पैसे मिळतील. कळलं का? तुम्हाला तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, सगळ्या सिस्टीमला आहे ना नागडं करून पळवलं पाहिजे. कळलं का? आणि हे तर काम मी चांगल्या प्रकारे करणार आहे. आत्ता तर सुरुवातच आहे माझी, पुढं बघा मी काय करतो. फडणवीस साहेब, मला तुमच्याबद्दल कुठलाही रागद्वेष नाही. आणि ज्याला वाटतंय ना फडणवीस साहेब मी तुमच्या विरुद्ध बोललो, बिनधास्त या आणि तुम्हाला काय मला मारायचं ते मारा, पण एवढं लक्षात ठेवा, मला सुट्टी देणार नाही मी. कळलं का? आवाक्यात राहा. तुमच्या वरद हस्तामुळं, तुम्ही स्वतः आत्ता व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हणताय की तुमच्या पक्षातले असतील, दादांच्या पक्षातले असतील, एकनाथ शिंदेच्या पक्षातले असतील, तुमच्या वरद हस्तामुळं जर कार्यकर्त्यांमध्ये माज आणि मस्ती येत असेल, आणि संपूर्ण पुण्यामध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सुरू आहे, आणि वरद हस्ता धनंजय मुंडेंच्या वरद हस्तामुळंच बीडमधली घटना घडली, हे एक उत्तम उदाहरण आहे. पुण्यामध्ये आज स्वारगेटसारख्या SD स्टँडवर बलात्कारसारख्या घटना होतात. बरं, संगनमतानी जर त्यांचं जे काही झालं संबंध ठरलेले असतील तरी संगनमतानी पण ST बसमध्ये हे प्रकार, हॉस्टेल आहे का ते, का लॉज आहे? हां, काय चाललंय काय? संगनमतानी जरी त्यांचा संभोग चालला असला तरी बस हे हॉस्टेल आहे का, त्याचं स्पष्टीकरण फडणवीस साहेब तुम्ही द्या. हां, तुमच्याकडं गृह खातं आहे ना, सुरक्षेची जबाबदारी तुमच्याकडे आहे. मग बसमध्ये अशा घटना घडत असतील तर याची लाज कशी वाटत नाही फडणवीस साहेब? तुम्हाला मुख्यमंत्री आहात ना, तुम्ही मुख्यमंत्री असताना अशा घटना कशा काय घडतायत? हां, काय बोलू मी तुम्हाला? बोलण्यासाठी तुमच्याकडे ना, मी तुम्हाला सांगू का, बोलायला लागलो ना तर खरंच सांगतो, मला ते माझे यूट्यूबचे माझे काही गाईडलाईन्स आहेत आणि माझे संस्कार तसे नाही आहेत की मला शिवीगाळ करता येत नाही. खूप इच्छा आहेत की तुम्हाला अशा समोरासमोर उभं राहून शिव्या द्याव्यात, पण कसं आहे, आमची लायकी नाही तुमच्यासमोर उभं राहायची. कळलं का? तुमचं कॅनवॉय जात असेल तरी पोलीस चल सरक. आम्ही भिकारचोट आहे जनता, आम्ही सर्वसामान्य जनता आहे ना, आम्हाला भिकारचोटासारखं ट्रीटमेंट दिली जाते. तुम्ही आले की सगळे रस्ते पॅक करायचे, उन्हात आणायचे. एवढ्या वेळा पुण्यामध्ये तुमचं काय काम असतं फडणवीस साहेब? जिथनं जावं तिथनं कॅनवॉय चाललाय, हे चाललाय. बरं, तुमचा कॅनवॉय न्या ना, किती वेळ ट्रॅफिक जाम करायचं? बरं, किती वेळ ते तर सोडा, त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा त्रास तर पोलिसांना आहे.
तुम्ही जाणार असता दुपारी 4:30-5ला ट्रॅफिक पोलिसांना सकाळी 6 वाजताच कामाला लावून ठेवलेलं असतं। एकेका चौकात 10-10, 12-12 पोलीस आपले तुमचा कॅनवॉय जाणार म्हणून सकाळी 6 वाजल्यापासून तिथं बिचारे तळमळत बसलेले असतात। पोलिसांना फक्त तुमची सेवा करण्यासाठी आम्ही पगार दिला जातो का आमच्या टॅक्सेसमधला? काय की तुमचा कॅनवॉय जाणार आहे की पोलीस तिथं कामाला? अरे ज्या पोलीस समाजामध्ये जनतेची पण काही कामं त्या पोलिसांकडे आहेत, ते करण्यासाठी वेळ कधी देणार पोलीस? तुमच्या नेत्यांचे कॅनवॉय फक्त पास करण्यासाठी कामाला आहे का पोलीस? त्या पोलिसाला आमच्या टॅक्सेसमधनं पगार दिला जातो आणि तुमचे कॅनवॉय पास करण्यासाठी फक्त त्या पोलिसाचा वापर करणं बंद करा, अशी फडणवीस साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे। आणि जोपर्यंत हा प्रकार बंद होत नाही तोपर्यंत फडणवीस साहेब तुमचा कॅनवॉय कुठेही दिसला तरी मी टोमणे देणारे माझे व्हिडिओ बनवत राहणार। आणि मी बनवले ना तर तुमच्या पाळलेल्या कार्यकर्त्यांना सांगा की मला उलटं बोलायचं नाही, कळलं का? हा मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक पदावर असलेल्या तुमच्यासारख्या थोर महान नेत्यांवर बोलायचा अधिकार दिलाय, याची जाणीव तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना द्या, एवढीच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि मी थांबतो। नमस्कार।